खंडाडे गोपाळ ज्ञानोबा. माझं घर त्यांच्याकडे 11 महिने 2022ला दिलेलं होतं. 11 महिन्याच्या करारावरती. कुणाकडे? तुकाराम भालके, BDO अधिकारी तुकाराम भालके यांच्याकडे 11 महिन्याच्या करारावरती दिलेलं होतं. त्यानंतर 16 महिने झाले त्यांनी घर सोडलेलं नाही. वारंवार विनंती करून ते म्हणत होते की माझी 3 महिन्यात बदली होणार आहे, सोडतो, मी तुमच्या मुलासारखं आहे. त्याच्यामुळे ते आमच्या वडिलांनी पण म्हणले ठीक आहे राहू द्या. ते संदर्भ त्यांनी त्यांचे ज्युनियर ते भालके म्हणजे भोसले साहेब ते त्यांच्या सोसायटीतलेच असल्यामुळं आम्ही त्यांचा मान राखून ठेवलं. छोटीमध्ये आमच्याकडे कानावरती चर्चा आली की ते घर घेणार आहेत आणि आम्हालाच विकायला लावणार, मी तसं करणार आहे. पण आमच्या कानावर आल्यानंतर आम्ही त्यांना असं बोललो की साहेब खाली करा आणि आमचं असं आहे, मी स्वतः येऊन राहायला येणार आहे, ते बाकी जे आहे ते गोष्टी तुम्ही बघून घ्या, की 2-3 महिन्याचं आहे त्याच्यामध्ये. तर त्यांनी म्हटलं की तुम्ही करायची म्हणजे मी काही घर खाली करणार नाही, तुम्हाला काय जे बेकायदेशीर मार्ग वापरायचे त्याला मी समर्थ आहे आणि तुम्हाला जे करायचं ते करा, तुम्हाला काय जो दबाव आणायचं तो दबाव आणा. आणि मी सर्वांकडे निवेदन दिलेलं आहे. म्हणजे दाद मागण्यासाठी कुणाकुणाकडे गेलो होता? मी सुरुवातीला गेलो SP साहेबांकडे, CO साहेबांकडे. आत्ता जस्ट मी अमित भैयांना पण दिलं, त्यांनी पण आश्वासन दिले की ते जातीने लक्ष देतील याच्यामध्ये, ते दिलेलं आहे. आणि आम्ही त्यांना विनंती करण्यासाठी जेव्हाही गेलेलो आहे त्यांच्या प्रत्येक वेळेस वेगवेगळी केस आलेली आहे. आत्ता खंडणीची केली आहे आणि पूर्वी त्यांनी विनयभंगाची केलेली आहे माझ्या मोठ्या भावावरती आणि मावस भावावरती अमित रेड्डी. जाणून बुजून ते याच्यामध्ये प्रत्येक विनाकारण कुणालाही होत आहे. आणि परवाच्या दिवशीचा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये संतोष बेंबडे जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांचं कुठेही नसताना विनाकारण त्यांनी संबंध त्यांचा गोवण्याचा प्रयत्न करत आहेत, जे की तेढ निर्माण करत आहे, जे की कुठलाही आमचा तसा हेतू नाही. त्यांचा हेतू सरळ मानस आहे, हे जे घर बळकवायचा त्यांचा प्रयत्न आहे, जे की अजूनही त्यांनी ते घर हे केलेलं. आपण पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे काय? तक्रार पोलीस स्टेशनला आहे, आता आम्ही तक्रार देण्यासाठी आलेलो आहे. आपण 2 वेळेस प्रत्येक पोलीस स्टेशनलाही अर्ज दिलेला आहे. त्यावेळेस 26 तारखेला सगळे डेलिगेशन घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनला आला? येस. अमित देशमुखांकडे गेलो? येस. काय जबाबदारी ना अमित देशमुखांनी तुम्हाला? साहेबांनी सांगितलं की मी जातीने लक्ष घालेन आणि त्याचा लवकर निकाल करेन. आणि इथं काय म्हणून तक्रार देणार तुम्ही? त्याच्याबद्दलच आलो. त्यांनी जे खोटे ॲलिगेशन्स करतात, खंडणी विनयभंगाचं तर केलेलं आहे, माझ्या मावस भाऊ आणि मोठ्या भावावरती केलेलं आहे. त्यांनी दबाव यंत्रणा वापरून जे संघटनेच्या चुकीची माहिती देऊन संघटनेच्या लोकांना पण माहिती नाही आहे काय झालेलं आहे नेमकं. त्यांना फक्त फर्स्ट हे आहे विनाकारण जातीय तेढ निर्माण करण्याचा तसा प्रयत्न करतायत आणि घरावरती कब्जा करायचं पण आहे त्यांचं नियोजन होतं त्यांचं. हा वैयक्तिक विषय आहे तुमचा आणि त्यांचा? येस, वैयक्तिक आहे, पण त्यांनी हे समाजामध्ये करत आहे. काय कुठलंच नाही आहे, इलिगल ऑक्युपन्सी होती त्यांची, जी की ते अकॉर्डिंगली त्यांनी त्याला ह्याचं हे स्वरूप आणलं. समाजाला काय संदेश देतात? कोणाच्याही घरी जाताना विचार करून जावा. जिथली वास्तविक परिस्थिती पाहता जे फुटेजमध्ये दिसतंय त्याच्याहून तर हे प्रकरण इझी दिसत नाहीये, कारण की जी तिथं गोंधळ झाला. माझा प्रयत्न तर आहे, मी सर्व साहेबांना वगैरे विनंती केलेली आहे ह्या गोष्टीमध्ये, त्या हिशोबानं ते बघेन. आपली काय मागणी करणार? मागणी काय हेच असणार आहे की बाबा खोटे ॲलिगेशन्स करू नये कोणी. आमचा कुठलाही हेतू नाही आहे त्याचा ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये. त्यांचं जे आहे ते स्पष्ट होतोच आहे. पहिला विनयभंग केला, आता खंडणीचं विनाकारण प्रतिष्ठित व्यक्ती लोकांचे नावं तो गुंतवण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यांना त्या प्रकारामुळे घराच्या गच्चीहून पळून जायची पाळी आली. नाही, हे त्यांचं सर्व खोटं आहे. आमचा कुठलाही संपर्क नाही आहे, कुठलाही काही नाही आहे. ते लोक आहेत तिथे ते कोण? ते मला माहिती नाही कोण. सरकारने संपर्क केला तर त्यांचा संपर्क देखील होत नाही. हां, सर्वांनी इथून साहेबांनी सुद्धा केला. त्यांनी म्हटले की मी आहे, मला माहिती आहे काय चालतं, तुमच्याकडे प्रकरण कसं आलं, साहेब स्वतः पोलिसांना बोललेले आहेत. तिथं जे लोक घर खाली करण्यासाठी आहेत ते नेमके कोण? करण्यासाठी नाही, त्यांना ते भाडे तत्वावर दिलेलं आहे. त्यांनाही त्यांनी अरेरवीची भाषा केलेली आहे, त्यांच्या ह्याच्या जातीवाचक वेगळे केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या यामध्ये पोलिसांनी सखोल तपास करून योग्य ती कारवाई करावी ही माझी विनंती आहे. ठीक आहे. आदरणीय अमित भैया देशमुख साहेबाकडे आम्ही समाज बांधव म्हणून सर्वजण गेलतो. अमित भैयांनी पण त्यांना निरोप दिले. एवढा मगरूर झाला का हा व्हिडिओ? अमित भैयाला काय म्हणतो, हो आमचं वैयक्तिक मॅटर आहे. या असल्या मगरूर अधिकाऱ्याला इथं राहता कामा नये या लातूर जिल्ह्यामध्ये, ही विनंती करायसाठी आम्ही अमित भैयाकडे गेलो होतो आणि सर्व परिस्थिती अमित भैयाला सांगितली. अमित भैया म्हणले कोण कुण्याही जातीचा असो, कुणावर अन्याय झाला नाही पाहिजे, मी काय ते मॅटर बघून घेतो, त्यांना समजते. 100% याला या लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही ठेवू देणार नाही. कुठल्याही परिस्थितीत काहीही चळवळ करू. आणि म्हणून मी या ठिकाणी विनंती करतोय मराठा समाज बांधवांना, आपण जरूर 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 कळकळीची विनंती करतो, जरूर जरूर सत्यता पाहूनच पोस्ट टाका. नावाचे एक व्हिडिओ. खरं म्हणजे हा वाद भाडेकरू आणि घरमालकाचा आहे. एक भाडेकरू घर रिकामं करत नाही, त्यातून निर्माण झालेला हा वाद आहे.
परंतु व्हिडिओ असणारे भालके यांनी मात्र त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्याला जातीचं वळण देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं होतोय आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचं सुद्धा त्यांनी काम या ठिकाणी केलेलं आहे. त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सर्वजण या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि सत्य परिस्थिती आम्ही आज या ठिकाणी विवेकानंद पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांच्यासमोर मांडली आणि खोट्या पद्धतीनं असे गुन्हे दाखल करणारे भालके यांनाही आपण समज द्यावी आणि या प्रकरणाची संधी साधत काही सोशल मीडियातले काही लोक हे जातीय तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करत असल्याचं दिसून येत आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या पोस्ट ह्या व्हायरल होत असतानाचं दिसून येत आहे. तेही आम्ही पोलीस निरीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. अशा पद्धतीनं लातूरचं वातावरण कुणीही खराब करू नये आणि या लातूरमध्ये जातीचा सलोखा हा कायम राहावा याच उद्देशानं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील, जे कोणी खोटे गुन्हे दाखल करत असतील अशावर सक्त अशी कारवाई झाली पाहिजे. जे कोणी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील अशाही या सोशल मीडियाच्या लोकांना त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही मागणी केली आहे. तसा तक्रारी अर्ज या ठिकाणी आम्ही दाखल केलेला आहे.